बच्चे उसको डॉक्टर ने किडनी में थोड़ा इन्फेक्शन बताया, पर बाद में पानी लगा करे बाबा का तो नॉर्मल हुई, बहू डिलिव्हरी और पोता भी अच्छा है। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आहे शहादामध्ये। मित्रांनो, शहादामध्ये 1 एप्रिल पासून 5 एप्रिल पर्यंत श्री शिवपुराण कथा चालू आहे। माझा पाठीमागे बघू शकतो, आज पहिले दिन आहे पण रेकॉर्ड ब्रेक गर्दी आलेले आहे। पाठीमागे बघू शकतो अनुमानिक 4 ते 5 लाख भाविकांनी आलेले आहे आणि इकडनं बाजूला पॅन्डलचे बाहेर पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। पॅन्डलच्या बाहेर पण गर्दी आहे, म्हणजे आज पहिले दिवस आहे आणि रेकॉर्ड गर्दी आहे मित्रांनो। आणि शेवटचे दिवस किती गर्दी राहतील तुम्ही एक अंदाज लावा। आणि आजी नमस्कार। आजी नमस्कार। कुठून आला आजी तुम्ही? शहादा दादा याच्या पूर्वी कुठे ऐकलंय का कथा तुम्ही? काय याच्या पूर्वी कुठे कथा ऐकलंय? नाही बाबा, पहिला दिन आमचा। आजी तुम्ही कुठलाचे? शहादा। शहादाचे। बाबाची कथा ऐकलंय का याच्या पूर्वी तुम्ही? नाही, पहिला नाही। टीव्ही मा ऐकलंय का? बाबाला अजूनपर्यंत बघितलं नाही समोर? आजी तुमचं वय किती आहे? माझे वय असेल 70। आता मुक्काम करणार आहे का इथे? येऊनच सकाळी घरातून अपडाऊन करणार आहे? घरातून अपडाऊन करणार आहे का? नमस्कार श्री शिवाय नमस्कार। कुठून आला आपण? आम्ही शहादाच्या गावात आहे आम्ही। किती ठीक आहे, 5 दिवस कथा पुरा करणार आहे का? हा, 5 दिवस इथे मुक्काम करणार आहे का? मुक्काम नाही, येऊन जाऊन करू गावातले असल्यामुळे। इथला नियोजन वगैरे कसं आहे? काय नाही, व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित आहे। व्यवस्थित आहे ना? ठीक आहे, धन्यवाद जी। दादा नमस्कार। नमस्कार। कोणत्या गावातून आला आपण? मामाचे मोयदा। मुक्काम करणार आहे का तुम्ही इथं? इथं मुक्काम नाही, आपला अपडाऊन आहे। 5 दिवस कथा ऐकणार आहे का तुम्ही? 5 दिन ऐकणार आहे। धन्यवाद। कोणत्या गावातून आले आपण? शिरपूर तालुका। शिरपूरतून इथं मुक्काम करणार आहे का आज? किती दिवस थांबणार आहे? 5 दिवस 5 दिवस मुक्काम। याच्या पूर्वी कुठे ऐकलंय का बाबाची कथा? ऐकली। कुठे ऐकला होता? मालेगाव। मालेगाव। शिरपूरला पण आला होता? शिव आज किती ठिकाणी केलं तुम्ही? 3 ठिकाणी, आता 4थ्या ठिकाणी पुरा। भाविकांचं काय सांगणार आहे? काय सांग, जो घरी बसून बघते त्यांचं काय सांगणार? इथे येऊन पाहा। इकडनं पाता बोला, इकडनं महला करे। ठीक आहे आजी। नमस्कार। कुठून आले मावशी तुम्ही? आम्ही पिंपळेरून आलो। याच्या पूर्वी बाबाची कथा ऐकलंय का कुठे? हो, पहिली कथा आम्ही मालेगावला ऐकली, त्याच्यानंतर शिरपूरला ऐकली। आता तिसरी कथा आहे का ना चौथी आहे? ही चौथी आहे। तुम्हाला काय अनुभव आले का? बाकी लोक कसं थोडा बाबावर टिप्पण करतात, तुम्हाला काय अनुभव आले बाबाबद्दल? हो, बाबांचा अनुभव खूप स्ट्रॉंग आहे मला। 2 वर्षापूर्वीच्या गुढीपाडव्याला मी मंदिरात गेली, तर मंदिरात गेली त्यावेळेस माझ्याकडे पाहुणे येणार होते। मग त्यांना म्हटलं थांबा, मला संध्याकाळी मंदिरात जाऊन यायचे। तर मंदिरात गेली, सर्व साफसफाई झालेली होती आमच्या मंदिराची। आम्ही 5 बाया मंदिरात बसलेलो होतो गुढीपाडव्याच्या दिवशी। मग सर्व शिवलिंग आम्ही पूर्ण स्वच्छ केली। तर स्वच्छ केली, एक बाबा आला म्हणे मला फक्त पाणी टाकून घेऊ द्या, तर ते पाणी पण टाकून गेले आणि शिवलिंग एकदम क्लीन केली आम्ही, काहीच नाही। आणि मग त्या बायांना म्हटलं सर्वांचं पाणी टाकून झालं का, की आता आपण करू का पूजा? म्हणे हो। तर मी पूजा करायला गेली तर वरती रुद्राक्ष आला, तो रुद्राक्ष मग मी पूजा केली आणि परत रुद्राक्ष नंतर
पूजा चालू असताना परत मला पाहुण्यांचा घरून फोन आला की आम्ही तुझ्या ओट्यावर बसलेलो आहे असं. हा, आणि मग पूजा वगैरे केली. तो रुद्राक्ष बायांनी कोणीच घेतला नाही, मग मी तो घरी आणला. आणि त्याच्यानंतर मग मला खूप चांगले चांगले अनुभव आले. आणि त्याच्यानंतर मग घरी आली तर मग पाहुण्यांना फोन केला की बुवा तुम्ही येणार होते, मी आता जेवण करूनच येतो म्हणे, तर घरी पाहुणे नव्हते. खूप चांगला अनुभव येतोय शिवशंकराचा. आणि आम्ही भजन वगैरे नेहमी मंदिरात जाणं वगैरे चालू ठेवतो. ओके. नमस्कार. कुठून आला आपण? मी नवापूर तालुका आणि नवागाव. अच्छा, केव्हा आलं? आम्ही 10 वाजता. मुक्काम करणार आहे का इथे? नाही, जाणार आहे. अच्छा, अपडाऊन करणार. याच्या पूर्वी कुठे ऐकलंय का बाबाच्या कथा? हो, ऐकलंय. बाबाबद्दल काय 2 शब्द सांगणार आहे का? काय चमत्कार घडलेले तुमच्या सोबत, काय घडलेले असं काय? मग झालेले आहेत ना चमत्कार. अच्छा, काय 2 शब्द सांगणार आहे भाविकांना? मग माझ्या मुलगीचा मी ज्या इथं साखरीला आली होती ना तेव्हा सांगितलं होतं, तर झाला मला चमत्कार 2 वेळेस झाला. हा, मावशीच्या वेळेस झालेलं चमत्कार. तुम्ही काय 2 शब्द बोलणार आहे? अच्छा, तुम्ही कुठून आले साखर मंडळी? अच्छा अच्छा, नंदुरबारचे आहे. आजी नमस्कार. आजी नमस्कार. माय कुठून आलं आपण? दोंडाईच्या. अच्छा, इथं मुक्काम करणार आहे का 5 दिवस? नाही बेटा, रोज अपडाऊन करणार. अच्छा, 5 दिवस कथा ऐकणार आहे का? हो. याच्या पूर्वी कुठे ऐकलंय का बाबाची कथा? मग कुठे कुठे ऐकलं? साखरी, धुळ, काय अनुभव आले का? काय बाबाचे काय अनुभव आले? महादेवचे काय कृपा झाले, चमत्कार झाले? मग चमत्कार. बोला ना 2 शब्द. बाबाजीनी एवढी कृपा आहे बेटा, म्हणा एक काहीच होत नाही. बाबाजीनी बोलत जाई कर दिलं. एक मनाने माझ्या मनाला आहे ना 9 मनचं कुलूप होतं, बाबाजीनी खोललं आणि माझं दी आला, मला माल केलं. अच्छा अच्छा अच्छा. मुलाबाळा किती आजी? एकच मुलगा आहे बेटा, 2 मुलगे आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे मावशी. एक नंबर आहे बेटा. कुठून आलाय तू? वडे टेंब्याहून. अच्छा, इथं मुक्काम करणार आहे का? हो, मुक्काम आहे 5 दिवस. अच्छा, 5 दिवस मुक्काम. सकाळी काय नाश्ता जेवण वगैरे काय केलं? पोहा खाल्ला ना. अच्छा अच्छा, इथलाच होता का? हा, अच्छा. तुम्ही याच्या पूर्वी कुठे ऐकलंय का बाबाच्या कथा? भरपूर शिरपूरला ऐकली, साखरीला ऐकली. अच्छा, इथं मुक्कामच करणार आहे का तुम्ही? मुक्काम मुक्कामच होणार आहे. काय चमत्कार झाले का तुमच्या सोबत? काय महादेवच्या कृपा आहे, बाबाचे काय कृपा आहे असं काय? नोकरीला लागला, परमनंट झाला बाबाच्या आशीर्वादाने. अच्छा अच्छा अच्छा. बघू शकतो मित्रांनो. काका आपलं नाव काय? नाव सांगता का? भरत सिंगराजी सिंगिराशी. अच्छा, धन्यवाद जी.